आशुतोष स्ट्राइक एंडवरती, नॉन स्ट्राइक एंडवरती शुभमला पाहतोय. शुभम MJ सबस्टिट्यूट नाही तर इम्पॅक्ट प्लेअर बोलावला गेलेला आहे यशला. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि नेक्स्ट बॉल गौतम पाटीलला आपण पाहतो पहिल्या षटक टाकत असताना सातत्याने जयसाई विरार संघाकडनं एक ऑलराऊंड परफॉर्म करणारा एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय गौतम पाटीलला. पहिल्या षटक पहिल्या चेंडूवरती पहिली धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. आता मात्र MJ कडे स्ट्राईक आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना आता मात्र पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग शॉट खेळत असताना चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू भेटला होता त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि इरादे स्पष्ट केल्यात या चौकारांशी. 4 धावा गोळा केल्यात आणि मागची इनिंग ज्या पद्धतीने खेळत असतात त्या इनिंगला कुठेतरी कंटिन्यू करताना आपण पाहतोय MJ ला. जबरदस्त बॅटिंग 3 चेंडू 6 धावा फलकावरती. चांगली क्रॅकिंग सुरुवात जबरदस्त सुरुवात राहिलेली आहे VVSC संघाची. आशुतोष पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती हलक्या रीतीने खेळला हा चेंडू खेळपट्टी लगतच चेंडूला ठेवलाय एकेरी धाव काढलाय. आशुतोषला माहिती आहे आता MJ तळपलाय. MJ ची बॅट आता मात्र या ठिकाणी आहे तर MJ ला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं आहे. हो सुरेख चेंडू खेळून काढला पॉईंटच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. पॉईंटच्या दिशेला आपण खेळाडू कक्ष पाहतोय त्यामध्ये सगळे खेळाडू बॅटिंग करणारे संघाचे बसलेले दिसत. कव्हरच्या दिशेला ओहो क्या बात आहे. 2 फिल्डरच्या गॅप मधून अक्षयला तर संधी नव्हती परंतु विवेकच्या बाजूने निघून गेला चेंडू 4 धावांसाठी चौकार. चौकार फ्लाइंग सुरुवात जबरदस्त सुरुवात. एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाव फलकावरती आहेत आणि आता मात्र चिंतेचं वातावरण जयसाई विरार संघाच्या खेम्यामध्ये दिसतोय. हो स्क्रीनवरती आपण पहा कशा पद्धतीने आपल्या घरत नेटवर्कची ही स्कोरिंग आपण पाहतोय. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण खुद प्रोप्रायटर आकाश घरत यांना पाहतोय कोणत्या पद्धतीने इक्वेशन दर्शवतात. ओ आखूड 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 आणि आखूड चेंडूवरती डिक्लेअर 1+1 अशा 2 धावा नो +1 च्या स्वरूपात भेटतील. 2 धावांची धावफलक 14 वरती पोहोचलाय. आता मात्र इथून VVSC संघ थांबणार नाहीये कारण धावा त्यांच्या बॅटीतून कोऱ्याने येतात. मन बनवलंय एकही चेंडू डॉट जाऊन देणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती निदान किमान एक तरी धाव फलकादी लगावण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना केला जातोय. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय या पद्धतीने जर खेळलं तर 52 पर्यंत पोहोचू शकतो. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता 12चा करंट रन रेट आहे. 12चा करंट रन रेट आहे तर या सरासरीने खेळलं तर नक्कीच 48 पर्यंत पोहोचू शकतो. प्रोजेक्टेड स्कोर पहा हलक्या रीतीने खेळून करण्याचा प्रयत्न परंतु अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात होते त्याच पद्धतीने रन रेट शेवटपर्यंत असू शकेल असं आपण सांगता येत नाही कारण कमबॅक गोलंदाज सुद्धा होतो. हलक्या रीतीने खेळून काढला विवेकचा हा चेंडू. विवेकच्या पहिला चेंडू नो होता जरूर परंतु त्याच्यानंतर थोडंसं स्वतःला सावरलं आणि 4 चेंडू चांगले हाताळले. अल्पेशला आपण पाहतो या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये अल्पेश यांचा आवाज सुद्धा आपण पाहिला. जॉन्टी नावाने प्रसिद्ध असलेले या मोरेगाव नगरीमधील एक गोड व्यक्तिमत्व असलेले आपले जॉन्टी त्यांचा आवाज ऐकला. सुरुवातीला सुद्धा त्यांचा आवाज ऐकला. श्री भरतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल.
मंचावरती आपण पाहू शकतात त्यांना भरतजी पाटील यांना हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पावला दरम्यान 2 षटक संपले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-0 20 धावा फलकावरती वळूया स्टेजवरती ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल या ठिकाणी केतन पाटील आणि चेतन पाटील आपण आपणास विनंती असेल आपण मंचावरती यायचा आपल्या प्रमुख अतिथी अक्षयजी भोसले साहेबांचा सन्मान करायचा आहे या स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवली गेलेली आहे तर अक्षयजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यांच्या समवेत आपण चेतनबाई यांना पाहतोय त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल अक्षय भोसले दादा प्रशांत भाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल कल्पेश सकपाळ दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल SBM मोटरचे प्रोप्रायटर मालक अक्षयजी भोसले साहेब यांचा सन्मान आणि त्यांच्या समवेत आपण चेतन भाईंचा सुद्धा सन्मान पाहतोय चला वळूया मॅच कडे पहिली इनिंग ज्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा जबरदस्त सुरुवात वरद विनायक स्पोर्ट्स क्रिकेट स्पोर्ट्स हो गॅप मधून 2 फिल्डर बघत राहिले चेंडू कधी निघून गेला काहीच कळलं नाहीये 4 धावांसाठी गेलाय अशूच्या बॅटीतून गॅप मध्ये जाणारा हा चौकार ज्या ठिकाणी एक संधी मिळाली संधीला सोनं करत असताना पहिली मॅच जिंकली आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये पुढच्या मॅच मध्ये आल्यानंतर पहिली बॅटिंग करत असताना अफलातून बॅटिंग राहिलेली आहे 26 धावांची या ठिकाणी पार्टनरशिप आतापर्यंत 15 चेंडू मध्ये केलंय ह्या दोन्ही फलंदाजांनी MJ आहे त्याच्या जोडीला आशुतोषला पाहतोय आशुतोषला पाहिलं तर पहा टीव्ही स्क्रीन मध्ये MJ 8 चेंडू मध्ये 11 धावा आणि आशुतोषला पाहतोय 8 चेंडू मध्ये 14 धावांवरती खेळतोय क्या बात आहे जबरदस्त बॅटिंग जबरदस्त सुरुवात VVS संघाची झालेली आहे रोहितचा बॉल MJ करता ओ क्रॅकिंग शॉट सरळ बॅटिंग मारला फटका डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार जे फलंदाज या ठिकाणी आता मात्र आग उगलतायत बॅटीतून अक्षरशः चौके देताना आपल्याला पाहायला मिळतात आता मध्ये थोडासा कमबॅक टप्पा पडल्यानंतर आड्या बॅटने खेळाचा मनसुबा बनवला होता परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय चेंडू डॉट बॉल येतोय ऑन साइडला माल फडक ओहो कोण है वो उडता पंछी हिमांशु है आणि चेंडूला अडवलाय जबरदस्त पद्धतीने अडवलाय चेंडूला एकच धाव भेटेल 1 धावांची आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3-1 31 31 धावा षटकामध्ये 10ची सरासरी ही कायम ठेवलाय चुकी केली फलंदाजाने उसळी घेणारा चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेला गडी झाला बाद
मध्ये एक मोठा फटका 40 पर्यंत नेऊ शकेल टीम वर्ध विनायक स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. ओहो, आता मात्र टप्पा पडल्यानंतर वरून मारला चेंडूला, मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातो, गडी जातो बाद. नो नो आहे का ते बघितलं जाईल. पिचच्या बाहेर आहे का ते बघायचं आहे. दाखवा तर. स्क्रीन मध्ये पण स्क्रीन दिसते. कुठे टप्पा पडलाय. चला, पंच रिटर्न आलेत, त्यांना लगेच कळलाय की हा चेंडू कुठे पडलाय. फेअर डिलिव्हरी, गडी बाद. नवीन फलंदाज येईल जतीन. आपण शिवगर्जना संघाला पाहूया आणि त्याच्या जोडीला खेळणारा संघ तो म्हणजेच भावेश घरत यांचा संघ, LNCC नवापूरचा संघ. चला कर्णधार या टॉस साठी. शिवगर्जना संघाचा कर्णधार आणि LNCC नवापूर संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या. चला, दुसरा लॉट चालू होणार आहे. तर व्हॉलंटियर्सला विनंती असेल, ही मॅच संपली लगेच लाईनअप करून घ्यायचं. लाईनअप म्हणजे रांगेत उभं नाही राहायचंय, ते लाईनी आखून घ्यायचे. चला, डीजेचा एक धून ऐकूया आणि त्यानंतर वळूया टॉस कडे. चला, शिवगर्जना संघाचा कर्णधार चला या. आणि LNCC संघाचे कर्णधार आशिष मेहर या ठिकाणी दाखल झालेत. सुरेशजी पाटील यांच्याकडनं बाऊल पुढे सरकवलाय, त्यामधली चिठ्ठी या ठिकाणी आशिषच्या मार्फत काढली जाते. पहा, लग्नानंतरचा हा जुगार खेळला जातोय, नवरा बायकोंमधला जो खेळला जातो तो. चिठ्ठी काढलाय, काय दाखवते. आशिषची चिठ्ठी दाखवते बॅट. तर प्रथम आपल्याला LNCC संघ बॅटिंग करताना दिसणार आहे. आणि फूड बास्केट सुद्धा आहे. त्या फूड बास्केट मध्ये एनर्जी ड्रिंक, पाणी 1 लिटरची बॉटल आणि केळी सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर आशिष वेलकम आहे. प्रथम या मोरे नगरीमध्ये मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपल्या संघाचं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर पहिली बॅटिंग आलेली आहे. बॅटिंग करताना कोणत्या पद्धतीने बॅटिंग आपली दिसली जाईल, काय प्लॅनिंग असेल? काही नाही, आम्ही नॅचरल गेम खेळू आणि नेहमीप्रमाणे आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती. बॅटिंगच आले फर्स्ट आणि आम्ही 30+ करण्याचा प्रयत्न करू. हे आयोजनामध्ये आल्यानंतर कसं वाटतं हे आयोजन? आणि एक नवीन संकल्पना आहे, ते फूड बास्केट. त्याच्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक अजून काही इव्हेंट्स आहेत.
ते तुम्हाला नक्कीच कळतील आणि इम्पॅक्ट प्लेअर ते बघितल्यानंतर कसं वाटते? आयोजन तर खूपच चांगलं केलेलं आहे. ज्या प्रकारची विकेट आहे त्या प्रमाणे आम्हाला खेळायला सुद्धा बॅटिंग करायला मजा येईल. बघू, जिंकण्याचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय होऊ आम्ही. बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी, या टुर्नामेंटसाठी. खूप खूप बेस्ट ऑफ लक असेल. तर शिवगर्जना टीम तुमच्या वतीने निश्चितच टॉस नाही आहे, बॅटिंग समोरच्या संघाची आहे. म्हणजे त्यांच्या मनात तो कॉल होता त्यांना. आणि तुमच्या मनामध्ये काय वाटतं? फिल्डिंग आल्यानंतर काय वाटते? आम्हाला पण फिल्डिंगच पाहिजे होती आणि फिल्डिंगच भेटले. मनासारखा कॉल आहे तर नक्कीच फिल्डिंग करत असताना समोरचा एलएन संघ एक पाहायला गेलं तर बॅटिंगची लाईनअप भरपूर मोठी आहे त्यांची. त्यांच्या समोर खेळत असताना त्यांना कितीपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करशील? आम्ही पण 30-28 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. हे आयोजन जबरदस्त आपल्याला दिसते. या आयोजनाबद्दल काय सांगाल? हो, चांगलंच आयोजन आहे. या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा, या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण फूड बास्केटचा पुरेपूर आस्वाद घ्या. दरम्यान सेकंड इनिंगकडे वळूया, ज्या ठिकाणी विपुल पाटील त्या ठिकाणी जॉईन आहेत. थँक्यू सर. डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय. 9 धावा आल्यात. गौतम पाटील असं विकेटवर उभं राहणं गरजेचं आहे. त्याच्या जोडीने अंकित कशा प्रकारे साथ देईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. धनु पाटील यांचे वडील सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब, त्यांच्या जोडीने मोरेगाव संघाचा आयोजन कमिटीचा महत्त्वाचा भाग आणि नेहमी मोरेगावचे पाठीराखे म्हणजे चेतनजी पाटील, त्यांची सुकन्या देखील त्यांच्या जोडीने सुरेशजी पाटील साहेब या जागेचे जागा मालक, ज्यांच्या माध्यमातून हे ग्राउंड्स खूप चांगलं ग्राउंड्स नेहमी मोरेगाव असू दे, नेमा बॉयज असू दे, कोणत्याही टुर्नामेंटसाठी नेहमी उपलब्ध करून दिलं जाते. त्याच्या बरोबर बाजूला आमचे जवळचे मित्र भाविक पाटील ते देखील आहे, जे पहिल्या दिवसापासून आम्हाला जोडले गेले आहेत. आणि प्रत्येकासाठी एंटरटेन म्हणून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचं काम किरू देखील करतोय. त्यांचं देखील व्यासपीठावरती आहे. सन्मान्य प्रल्हाद साहेब ते देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हे सर्व मान्यवर, हे सर्व पाहुणे आहेत. आता का किरू जसं जसं किरूकडे कॅमेरा येतो ना, तो विदिन अ सेकंड का न करू, पण त्या एका सेकंदामध्ये त्याला देखील माहिती आहे की मला काय करायचं आहे. मॅच देखील एका बाजूला सुरू आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. 1-1 11 धावा आहेत. गौतमला देखील माहिती आहे एका मोठा धावफळकाचा पाठलाग करत असताना आम्हाला जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. जय साई विरार गौतमचं विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. अवरत विनायक स्पोर्ट्स क्लब एका बाजूला ब्रेक थ्रू करण्याचा प्रयत्न, जसा उल्लेख केला ब्रेक थ्रू शोधतोय, ब्रेक थ्रू मिळालाय गौतम तंबूच्या दिशेने. बघा जर का आपण पाहायला गेलो काही आठवणी देखील आहेत. जयसाईच्या या लॉटमध्ये तिन्ही टीम अशा होत्या ज्या तिन्ही टीमला जयसाई विरारनी फायनलमध्ये पराभूत केलं होतं. DCCच्या स्पर्धेमध्ये वरद विनायक स्पोर्ट्सला फायनलच्या राऊंडमध्ये पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं होतं. त्याच्यानंतर जिकडे आपण मैत्री चषक पाहिला, तिथे नेमा बॉईज संघाला फायनलमध्ये पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर आपण जर का पुढे गेलं अलायन्स मध्ये जात असताना तिथे देखील त्याच संघाला पराभूत केलं होतं. अशा 3 टीम्स होत्या ज्याला जयसाई विरारनी फायनलमध्ये पराभूत केलं होतं. इथून त्याच संघासमोर थोडंसं आता कठीण परिस्थितीमध्ये 36चा पाठलाग करायचा आहे. अंकितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. अंकितला देखील आठवावं लागेल मैत्री चषकामध्ये फायनलच्या मॅचमध्ये केलेला खेळ, त्याच बॅटिंगची त्याच इनिंगला आठवून जीवनामध्ये तुम्हाला त्याच गोष्टी आठवायच्या आहेत. तुम्ही केलेल्या तुमच्या आयुष्यात चांगल्या कामगिरी तुम्हाला सातत्याने आठवणं गरजेचं आहे. जर का आपण मॅचचं इक्वेशन पाहायला गेलं 13मध्ये 23ची गरज आहे. 13-23चा फासला पाहायला गेला, हा 10चा फासला आहे. हा 10चा फासला कमी करण्यासाठी तुम्हाला निदान तिसऱ्या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हिमांशू कशा प्रकारे साथ देईल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ऑफ साइडला फटका खेळाय, चेंडू निघून गेलाय. हिमांशूच्या बॅट मधून येतोय चौकार.
12 मध्ये 19ची गरज. तंबूच्या दिशेनं खेळाडूंना बोलवलं, काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला जातोय. जयसाई विरार. गौतम थोडीशा टीमला डगआउटमध्ये घ्यायचं आहे. गौतम संपूर्ण टीम थोडीशी आतमध्ये जा, डगआउटच्या मध्ये जायचं आहे. ती मर्यादित रेषा आहे, तिथपर्यंत जर का पाय टच झाला तर खूप इश्यू क्रिएट होऊ शकतात. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये झाला होता, स्वतः पंचांच्या भूमिकेमध्ये गौतम तिथे होता. इक्बाल अंकलांचं तिसरं षटक आहे. बरोबर वरदविनायक स्पोर्ट्स क्लबला देखील माहिती आहे ही मॅच महत्त्वाची मॅच आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये तिसऱ्या षटकामध्ये धावा नाही येऊन द्यायचं आहे. तिसरं षटक असतं मॅच कोणत्या दिशेने धावतोय हे दर्शवणारं षटक असतं. या षटकामध्ये हात खोलण्याची संधी नाही द्यायची. कदाचित हे प्रयत्न केले जातील, पण जयसाई विरार या षटकामध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण की शेवटच्या परिस्थितीमध्ये जात असताना मॅच जर का एका चांगल्या परिस्थितीमध्ये जावं असं वाटत असेल तर या षटकामध्ये एक मोठा फटका. इक्बाल अंकल गोलंदाजी मार्गवरती आहे. हिमांशूच्या बॅटमधून एक चौकार आला आहे. हिमांशूला देखील माहिती आहे इथून मला तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. तिसरं षटक आहे, मॅच कोणत्या दिशेने जाते दर्शवणारं षटक आहे. यष्टांच्या मागे MJ ऑनसाईडला हलकी हाताने घेऊन गेला. कार्तिक वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होते, एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. सिंगलने धाव फलकामध्ये भर देण्याचा प्रयत्न केला जातोय. 10 मध्ये 17ची गरज. 17 नंतरचा खतरा कोणावरती आहे असलेला तो 7चा फासला. विजयाची 7 कोणत्या दिशेने धावेल. येणाऱ्या 4 मध्ये एखादा मोठा फटका. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सर्व चेंडू मागे निघून गेला. MJ त्या बॅटच्या फ्लोवरती जाण्याचा प्रयत्न करत होता, चुकी करतोय. एक डिक्लरची धाव फलकामध्ये ॲड होते. 22च्या रूपामध्ये धाव ॲड झाली. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 20-20. येणाऱ्या 3 मध्ये एखादा मोठा फटका जयसाई विरारच्या डगआउटमध्ये गरजेचा आहे. दुसऱ्या बाजूने वरदविनायक स्पोर्ट्स क्लब आतापर्यंत मॅचमध्ये पुढे आहे. त्यांना देखील माहिती आहे आम्हाला जर का या मॅचमध्ये विजय संपादन करायचं आहे तर क्षेत्ररक्षण देखील त्या प्रकारे असणं गरजेचं आहे. पहिल्या ग्रुपची शेवटची मॅच आपण पाहतोय. हलक्या हाताने सन्मान दिलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये ॲड होते. सिंगलने धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. एखादा चेंडू जर का रडारमध्ये असेल त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न करणं देखील तितकंच गरजेचं आहे. 8-15. येणाऱ्या 2 मध्ये एखादा मोठा फटकार. अंकित बॅकफुटून खेळण्याचा प्रयत्न. कार्तिकच्या हातामध्ये धावचीची संधी. अंकित बॅक टू द पवेलियन. कंपॅरिझन स्क्रीनवरती आपण जर का पाहायला गेलो 30 होत्या, पण त्या 30 पेक्षा जास्त महत्त्वाचा आहे तो पुढे 0 आलाय ना तो. कारण की वरदविनायक स्पोर्ट्स क्लब दोन्ही सलामवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट झालेले आहे. 7 मध्ये 15ची गरज. तुम्ही कोणत्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करता ना याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. नो नो नो, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. नो नो, या मॅच मध्ये नो आता इम्पॅक्ट टाकणार आहे. इम्पॅक्ट प्लेअरला मैदानाच्या आतमध्ये आपण ऍड करतो इम्पॅक्ट टाकण्यासाठी. आलेला नो. मॅचचं चित्र 7 मध्ये 10. नो वरती चौकार आलाय, म्हणजेच मॅचचं इक्वेशन आपण पाहू शकता चेंज होते. 7 मध्ये 10. हिमांशू मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीने खेळ करतोय. ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलं. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. जसा उल्लेख केला एखादा चौकारने मॅचची कहाणी पूर्णपणे बदलू शकते. शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅच आले 6 मध्ये 9ची गरज. घेऊया एक हलकीसा डीजेचा ब्रेक. गाण्याचे बोल येता येता वाजल्यात. 6-9. आता हळूहळू कोण नाचणार आहे का जोशात कोण नाचणार आहे. 6 मध्ये 9ची गरज. बघा वारंवार डगआउटच्या दिशेने 2 फलंदाजाला बोलून काय संदेश दिला जातोय.
हे देखील तितकंच गरजेचं आहे. पण जर का सेट फलंदाजाला तुम्ही डगआउटच्या दिशेने बोलून संदेश देत असेल तर मनामध्ये त्याच्या देखील दोन विचार असतील. त्याला जसा खेळ करायचा तसा तो खेळ करू शकतो का, का तुमच्या माइंडसेटने तो खेळ करेल, हे देखील तितकंच गरजेचं आहे. 6 मध्ये 9 ची गरज. वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब थोडासा अवे जास्त होतोय, प्लीज घाई करा. वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब घाई करायचे. टायमर देखील स्क्रीनवरती ऑन आहे. शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत. 6 मध्ये 9 ची गरज. जसा उल्लेख केला होता 2 चौकार मॅच कोणत्या परिस्थितीमध्ये होती, एका क्षणाला असं वाटत होतं वर्धविनायक मॅच मध्ये पुढे होते, पण हिमांशू पहिलाच फुलटॉस, चेंडू हाताला लागलाय. विक्कीने बॅकअप करत असताना झेल टिपलाय. पंच डिसिजन. यास पंचांचं बोट हवे मध्ये. हिमांशू बॅक टू द डिपार्ट्स. विकेट 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 आले मैदानाच्या आतमध्ये. मॅचचं कंपॅरिझन आपण वारंवार पाहतोय. बरोबर मॅच मध्ये देखील एकाच चौकाराचा फासला आहे आणि त्या कंपॅरिझन मध्ये 4 धावेचा फासला आहे. त्याहून जास्त महत्वाचं तिथे विकेट मात्र 1 होती. 5 मध्ये 9 ची गरज. बॉक्स क्रिकेटचं जर का आपण कॅल्क्युलेशन पाहायला गेलं, जेव्हा जेव्हा 6-9 ची गरज असतं, कॅल्क्युलेशन अशा प्रकारे असते की एखाद्या चौकारानंतर 5 सिंगल. 5-9चा जर का आपण विचार केला, एक चौकारानंतर देखील ते एका धावेने संघ पुढे असतो. मग तुम्हाला निदान 2 चौकार या एक्स्ट्राची वाट पाहणं देखील गरजेचं असतं. एक्स्ट्राचा उल्लेख करण्याआधीच एक्स्ट्रा आलाय. 5 मध्ये 8 ची गरज. मॅचचं कॅल्क्युलेशन तेच आहे, इक्वेशन तेच आहे. 1 चौकार आणि 4 सिंगल. पण तोच चौकार खेळत असताना जर का डॉट आला तर दबाव देखील वाढेल. 5 मध्ये 8 ची गरज. यश नवीन फलंदाज. एका बाजूला अक्षय पवार, कार्तिक सोलंकी हलक्या हाताने ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. MJ वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करत होते. सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. कार्तिक सोलंकीवरती जबाबदारी आहे. इथून मॅचचं इक्वेशन 4 मध्ये 7. अक्षय पवार ती पॉवर दिसेल का हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत चांगली गोलंदाजी संपूर्ण दोन्ही मॅच मध्ये केले कार्तिक सोलंकी. 4 मध्ये 7 ची गरज. अक्षय पवार जयसाईचा ट्रम्प कार्ड म्हणून मैदानाच्या आतमध्ये नेहमी इंट्रोड्यूस केलं गेलंय त्याला. त्याने दाखवलेला खेळ, त्याच्या बॅट मधली असलेली ताकद, क्षमता. कट केला. अक्षयला देखील माहिती आहे जर का चेंडू पाल्यामध्ये नसेल त्यावर प्रहार नाही करायचा आहे. जो चेंडू आपल्या रडारमध्ये असेल त्यावर प्रहार करणं देखील गरजेचं असणार आहे. आधी मॅचला आपल्या बाजूने खेचायचं आहे, मॅचला चालू ठेवायचं आहे, मॅचला कोणत्याही प्रकारचा स्टॉप लागू नाही द्यायचा आहे. त्या कारणास्तव त्या चेंडूवरती सिंगल. 3 मध्ये 6 ची गरज. यश त्याच्या अगेन्स्ट कार्तिक सोलंकी. फुलटॉस. मैदानाच्या आतमध्ये प्रसादच्या पायाला लागून चेंडू जेव्हा वरती गेला होता तेव्हा थोडंसं टेन्शन वाढलं होतं, पण जेव्हा चेंडू भाऊ मात्रे यांच्या हातामध्ये गेला तेव्हा राहतची साथ घेतली वर्धविनायक स्पोर्ट्स क्लब. 2 मध्ये 5 ची गरज. एका बाजूला जयसाई विरार, कार्तिक सोलंकी. या चेंडूवरती प्रयत्न केला जाईल का सिंगलने संतुष्ट. मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2-5 आजच्या दिवसातील ग्रुप ए ची पहिली मॅच. मोठा फटका सरळ चेंडू कमॉक्सच्या दिशेने. अक्षय पवार तंबूच्या बाहेर.